मराठी चालेल? मराठी चालेल? आता वाटतात आरपी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थी. ओके, सर्वप्रथम व्यासपीठावर विराजमान असलेल्या आदरणीय व्यक्तिमत्वाला आणि येथे उपस्थित असलेल्या शिक्षक वृंदांना माझे नमन. आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या भविष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून अशा शुभेच्छा. आज मी येथे आले म्हणजे माझं येण्याचं तात्पर्य काय असेल, येथे येण्याचा माझा उद्देश काय असेल? काय असेल? मॅडमने हातात माईक घेतला म्हणजे आमचा अर्धा तास गेला, असं असेल की आता मॅडम नेहमीप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे असं बोलायला सुरुवात करतील आणि कदाचित त्यांचा शेवट होईल. मला मान्यवरांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद. असा असेल का उद्देश? असा असेल का? नाही. तर मग असा असेल, एखाद्या नोटबुकचे 3-4 पेजेस मी भरून आणले असतील आणि ते मला तुमच्या समोर वाचून दाखवायचे असतील, असं असेल का? हुशार आहात तुम्ही, तुम्हाला उद्देश कळतोय. मग कसं असेल? नेमकं मी इथे कशासाठी आले? की आज एकही मूवी चांगली नव्हती, घरी बसल्या बसल्या बोर झालं म्हणून मी इथे आले. असू शकतं ना. मग उद्देश काय असावा माझा? आज इथे येण्याचा उद्देश काय असावा? आज मला तुमच्या समोर नोटबुक मधली 3-4 पाने वाचायची नाहीयेत. मला आज तुमच्या नोटबुक मधलं शेवटचं पान वाचायचंय. म्हणजे काय? आज मला वाचन नक्कीच करायचं आहे. मला कोणतं पुस्तक वाचायचं नाहीये, मला कोणती नोटबुक वाचायची नाहीये, मला बोर्डवर काय लिहून दिले ते वाचायचं नाहीये. मला फक्त आणि फक्त वाचायचं काय आहे? तुमचं मन वाचायचं आहे. आणि हे सगळं कसं शक्य होणार आहे? तुमचं मन वाचण्यासाठी कदाचित मला तुमच्या नोटबुकचं शेवटचं पान व्हावं लागणार आहे. बरोबर आहे? कारण पुढची नोटबुकचे सगळे पानं आम्ही एवढी व्यवस्थित लिहितो, सरांनी अचानक जरी नोटबुक चेक केली सर म्हणले पाहिजे वाव काय छान हँडरायटिंग आहे, सुपर. आणि शेवटचं पान ते आमच्या मनात येईल तेव्हा, जेव्हा मनात येईल तेव्हा लाईन ओढलेली असते. आमच्या भावना जशा आहेत तशा वर खाली वर खाली, कदाचित त्याच्यावर चक्क आम्ही कधी कधी त्याच्यावर काही काही शिव्या सुद्धा लिहून ठेवतो. होतं का नाही? तर शेवटचं पान विचारांचं नसतं, शेवटचं पान भावनांचं असतं. आणि मला येथे येण्याचा एकच उद्देश आहे, मला तुमच्या सोबत माझे विचार व्यक्त करायचे तर आहेत, पण तुमच्या भावनांच्या सोबत ते विचार मला व्यक्त करायचे आहेत. आणि तुमच्या भावनांच्या सोबत जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण काय आहे? येथे तुमच्या सोबत होणारा माझा संवाद. आज मी तुमच्या समोर कुठलंही भाषण देणार नाहीये. तुमचा अर्धा तास नंतर तुम्ही असं इरिटेट होऊन म्हणले पाहिजे मॅडम कधी जाते, कधी एकदाच्या टाळ्या वाजवते, मोकळं होते, असातला प्रकार होणार नाहीये. आज मला तुमच्या सोबत संवाद करायचा आहे. आणि हा संवाद करताना 2 कॅरेक्टर मी माझ्या सोबत घेऊन आलेली आहे. ते 2 कॅरेक्टर कोणते? ते माझ्या सोबत आहेत, परंतु त्या 2 कॅरेक्टरचा तुमच्या लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट असा रोल आहे. तुमच्या लाईफ मध्ये ते 2 कॅरेक्टर खूप महत्त्वपूर्ण आहेत. मी ऐकलं सरांनी सांगितलेलं तुम्हाला नोटबुक आणि पेन घेऊन यायला सरांनी सांगितलं होतं. तर जेव्हा हे 2 कॅरेक्टर तुम्हाला कळतील तर माझी इच्छा आहे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ते लिहून ठेवायचे, की जेव्हा मी माझा बोलणं संपेल तेव्हा तुम्हाला विचारेल की ते 2 कॅरेक्टर कोणते होते. ओके, तर आता ते 2 कॅरेक्टर मी सोबत घेऊन आलेली आहे आणि त्या 2 कॅरेक्टरचं नाव असं आहे सम आणि विषम. कॅरेक्टरचं नाव काय आहे? सम आणि विषम. फक्त तुम्ही हे नाव लिहून घेणार आहात आणि त्याच्यानंतर तुमची नोटबुक बंद होणार आहे. कारण शेवटचं पान असं इंट्रोडक्शन किंवा शेवटचं पान बोलून बोलून लिहिल्या जात नाही, ते मनातून लिहिल्या जातं. त्याच्यामुळे सम आणि विषम फक्त एवढं लिहून तुमच्या नोटबुक बंद होतील आणि तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असेल. झालंय सर्वांचं लिहून? ओके. तुम्हाला कॉमेडी ड्रामा आवडतो? चांगलाच आवाज निघालाय.
अच्छा, नेमके टिफिन खाल्ले असतील, आलं लक्षात. अच्छा, सम आणि विषम या दोघांचा संवाद मी तुम्हाला सांगेल. त्या संवादामधून तुम्हाला काय कळतंय ते तुम्ही मला नंतर सांगणार. अच्छा, आधी विषम बोलतो. विषम काय बोलतोय माहितीये का? विषम बोलतोय, ऐकायला तयार राहा. असा कसा हा अभ्यास मला करायचा नाही. विषम काय म्हणतो? असा कसा हा अभ्यास मला करायचा नाही, उद्यापासून मला शाळेत जायचे नाही. विषम काय म्हणतोय? अभ्यास मला करायचा नाही, उद्यापासून मला शाळेत जायचे नाही. आता इथे जेवढे आहेत तेवढ्यापैकी विषम कोण कोण आहे सांगा बरं मला. मनात सगळेच आहेत, ठीक आहे, हात नंतर वर येतील. आता विषम म्हणतो मला शाळेत जायचे नाही. तेव्हा त्याच्या सोबत कोण होता? ऑब्विसली सम होता. तर तो त्याला विचारतो, का तुला शाळेत जायचं नाहीये? ठीक आहे, तू तुझ्या भावना मला सांगितल्यास, तुला विचार जो होता तो मला सांगितला, पण त्याचे कारण काय? काय वाटतंय? शाळेत न जाण्याचे कारण काय असतात? बहुतांश विद्यार्थ्याचे कारण काय असतात? यस, प्रत्येकाची आपली आपली वेगळी कारणे असतात. कोणाला शाळेत जावाच वाटत नाही, कारण घरी आयतं खायला भेटतं, बस झालं. हा, ठीक आहे, प्रत्येकाची आपली आपली कारण असतात. विषम म्हणतो असा कसा हा अभ्यास मला करायचा नाही, उद्यापासून मला शाळेत जायचे नाही. सम विचारतो, का रे, काय झालं? तेव्हा विषम म्हणतो, मराठीचे पुस्तक वाचण्याचा आहे मला छंद. मराठीचे पुस्तक वाचण्याचा आहे मला छंद, पण मी काय करू, मला जमतच नाही निबंध. म्हणजे काय आहे? आता समचं उत्तर काय असणार आहे? आता सम त्याला उत्तर काय देणार आहे? सम त्याला काय म्हणतो माहितीये का? सम त्याला म्हणतो, अरे मराठी आपली मायबोली, आपली आई आपल्या मुलांना त्रास देईल का रे? मराठी तुला अवघड जाण्याचा, निबंध लिहिण्याचा तुला एवढा प्रश्न पडलाय. अरे जेव्हा प्रॉब्लेम्स येतील तेव्हा तर सोल्युशन भेटेल ना. त्यामुळे निबंधाला काय घाबरायचंय? निबंध म्हणजे काय आहे? तुमच्या भावना पेपरवर लिहिणं म्हणजे निबंध आहे. आणि मराठीसाठी भावना व्यक्त करायला पेपर काय हो, पूर्ण आयुष्य कमी पडेल. समज हे उत्तर तुम्हाला योग्य वाटतं का? मग मराठीसाठी कशामुळे एवढा ताण तणाव वैताग? मग काय सम त्याला म्हणतो, त्याचं उत्तर तुम्हाला मान्य आहे? ओके, मान्य आहे की नाही? हो. आता पुन्हा आली विषमची बारी. पुन्हा आमचा विषम तसाच, अगदी पुन्हा त्याचा तोच ताल, त्याचा तोच राग, आणि पुन्हा त्याचं तेच चालू झालं. असा कसा हा अभ्यास मला करायचा नाही, उद्यापासून मला शाळेत जायचे नाही. आता त्याला पुन्हा समने विचारलं, का रे? आता तुमची एक खासियत असते विद्यार्थ्यांची, जर कोणी नाही म्हणलं ना तर त्याला मुद्दामून जास्त विचारते. तसंच पुन्हा समने विचारलं, का रे आता काय झालं? तेव्हा विषम काय म्हणतो माहितीये का? काय म्हणतो विषम? हाती घेता इंग्रजीचे व्याकरण, मी काय करू, मला झोपच येते पटकन. तुमचंही होत आहे ना असं? येस, मी तुम्हाला आधीच बोलले, आज आपलं भाषण नाहीये, आज येथे आपला संवाद आहे. इंग्रजीच्या व्याकरण हातात घेताना किती जणांना झोप येते? ओके, तेव्हा आता समचं जे उत्तर होतं ते उत्तर ऐका मुलींना, विशेष करून तुम्ही ऐका. सम काय म्हणतो माहितीये का? सम विषमला म्हणतो, इंग्रजीचे व्याकरण हातात घेतल्यावर झोप कशी येईल रे? तुम्हाला तुमच्या बाबाची मरमर माहितीये का? नाही. इंग्रजीच्या व्याकरणाचं आणि तुमच्या बाबाची जी मरमर आहे, तुमच्यासाठी जी धडपड आहे, त्याचं खूप जवळचं नातं आहे. आता विषम पुन्हा तुमच्यासारखाच प्रश्न विचारणार जसा तुमच्या मनात आलाय, की बाबाच्या मरमरचं आणि इंग्लिशच्या व्याकरणचं काय घेणं देणं. तसंच विषमने पण विचारलं. तेव्हा सम काय म्हणतो माहिती का? जेव्हा तुम्ही इंग्लिशचं एखादं सेंटेन्स बनवतात तेव्हा तुम्ही काय करतात? वर्ड इकडून तिकडे एम, इज, आर, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स, ह्या सगळे आपला बदली करतात का नाही? त्यांचे टेन्स चेंज करतात. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तुमच्या बाबांची सुद्धा तीच मरमर असते. त्यामुळे इंग्रजीचं हाती घेता इंग्लिशची ग्रामर,
हाती घेता इंग्लिशची ग्रामर, तेव्हा कळते बाबाच्या जीवाची मरमर. सम काय म्हणतोय? हाती घेता इंग्लिशचे ग्रामर, तेव्हा कळते बाबाच्या जीवाची मरमर. आता इंग्लिशचं ग्रामर अवघड वाटेल तुमच्या बाबापेक्षा, तर ते खूप सोपं आहे. पुन्हा आली विषमची बारी. पुन्हा विषम काय म्हणतोय? आता काय म्हणतोय विषम? नेहमी सारखं ऍज युजल. असा कसा हा अभ्यास मला करायचा नाही, उद्यापासून मला शाळेत जायचं नाही. आता मात्र सम चिडला, जाम चिडला. तो म्हणतो तुला नेमका काय त्रास आहे रे, या अभ्यासाचं तुझं नेमकं काय वाकडं आहे? तेव्हा त्याला विषम म्हणतो, गणिताचा तो रुबाब, गणिताचा तो रुबाब कसा, कात्री कापते कागद करकर जसा. होतंय की नाही? गणितामध्ये तुमचा एक जर कॅरी चुकलं तर पूर्ण गणित झिरो, पूर्ण मार्क झिरो. गणिताचा तो रुबाब कसा, कात्री कागद कापते करकर जसा. त्याचा तो रुबाब त्याचा येतो मला राग, त्याचा तो रुबाब त्याचा येतो मला राग. असा कसा हा अभ्यास मला करायचा नाही, जायचे नाही, शाळेत जायचे नाही. आता काय वाटतंय तुम्हाला? आता समचं उत्तर काय असणार आहे? यस. आता सम त्याला म्हणतो की गणिताचे पाढे, गणिताचे पाढे शिकवतात आयुष्याचे धडे. आयुष्याचे धडे कसे शिकवणार? आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपला जो एक्सपिरियन्स आहे तो ऍडिशन करायचा आहे आपल्या प्रेझेंट मध्ये आणि फ्युचर मध्ये, आणि त्यानंतर जे मिळणारं सक्सेस असतं ना, ते मल्टिप्लिकेशन मध्ये वाढतच जातं. त्याच्यामुळे गणिताचे पाढे शिकवतात आयुष्याचे धडे. इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर कळतंय ना? आता तुम्ही मला सांगा, सम आणि विषम दोघं कोण आहेत? कॅरेक्टर आहेत. पण हे कोणते कॅरेक्टर आहेत? यस, व्हेरी गुड. सम आपल्या अंतर्मनातील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅरेक्टर आहेत. म्हणजेच काय? आपलं अंतर्मन आपल्याला सांगतो की मी करू शकतो, मी करू शकतो, मी फर्स्ट येऊ शकतो, मी माझं टार्गेट अचीव करू शकतो, मला हवी ती सक्सेस मी घेऊ शकतो, मी तिथपर्यंत जाऊ शकतो. पण हा जर आपला विषम जो आहे ना, निगेटिव्हिटी, निगेटिव्ह माइंड, नकारात्मक क्षमता, ही सांगते जाऊ दे, उद्याचा दिवस पडलाय, एक्झामला आणखी खूप वेळ आहे, एक्झाम ही झाली तर काय झालं, आयुष्य पडलंय करण्यासाठी. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये सम आणि विषम यांचा वास्तव्य आहे. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला कोणासोबत जायचंय, सम सोबत जायचंय की विषम सोबत जायचंय? विचार करून सांगा मला. सम सोबत जायचं असेल तर कदाचित तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल. तयारी आहे? मग सम सोबत जात असताना तुम्हाला आणखी दोन गोष्टी मध्ये येतील. हे त्यांचे चुलत भाऊ आहेत. ते कोण असतील? सम सोबत जर जायचं ठरवलं तर त्यांचे दोन चुलत भाऊ तुम्हाला त्रास देतील. विचार करा तुम्ही. जर ऐकायची इच्छा असेल तर मी सांगेल, आणि विषम सोबत जायचं असेल तर मग इथे स्टॉप करूया. सम सोबत जायचं आहे, मी आधीच म्हणला संवाद करायचा आहे आपल्याला इथे. सम सोबत जायचं असेल तर त्याचे दोन चुलत भाऊ असे आहेत की ते आहे डिस्ट्रॅक्शन आणि एम. कोण आहेत ते? एम. मग आता तुम्हाला ठरवायचंय की एम आणि डिस्ट्रॅक्शन याच्यापैकी तुम्हाला काय निवडायचंय ते. ओके. आधीच्या काळी गुरुकुल पद्धती होती, तुम्हाला सर्वांना माहित आहे गुरुकुल पद्धती. त्या पद्धतीमध्ये अर्जुन सुद्धा शिकत होता. आता बहुतांश विद्यार्थ्यांना अर्जुन म्हटलं की करण अर्जुन आठवतील, मेरे करण अर्जुन आएंगे. तर त्यातला अर्जुन नव्हता, हा अर्जुन महाभारतातला होता. गुरुकुल पद्धती होती, महाभारतातला अर्जुन त्या पद्धतीमध्ये राहत होता. आता तुमचे सर जशी सरप्राईज टेस्ट घेतात, अगदी तशी सरप्राईज टेस्ट त्यांच्या सरांनी त्यांची घेण्याची ठरवली. ती टेस्ट अशी होती की त्यांच्या सरांनी त्यांना सांगितलं होतं, झाड होतं, झाडाच्या फांदीवर पक्षी बांधला होता आणि त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये धनुष्य बाणाने बाण मारायचा होता.
आता तुम्हाला सांगते, एम आणि डिस्ट्रॅक्शन, सम आणि विषमशे कसे चुलत भाऊ आहेत ते मी तुम्हाला सांगते. बाण मारायचा होता, आता ठरल्याप्रमाणे झाडावर पक्षी बांधण्यात आला आणि ठरल्याप्रमाणे तुमच्यासारखे सगळे विद्यार्थी तिथे आले. आता जेव्हा विद्यार्थी तिथे आले तेव्हा एक एक करून प्रत्येकाला पुढं बोलवण्यात आलं. पहिला विद्यार्थी आला तेव्हा त्याला विचारण्यात आलं, तुला काय दिसतंय? तर त्या विद्यार्थ्याने सांगितलं, मला इथे सुंदर असा बगीचा दिसतोय. त्याला बसवण्यात आलं. दुसरा आला, तुला इथे काय दिसतंय? त्याने सांगितलं, मला सुंदर बगीचा दिसतो आणि बगीच्यामध्ये एक अगदी हिरवंगार असं झाड दिसतंय. पुन्हा त्याला बसवण्यात आलं. तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला. आता पाचव्याचं उत्तर तर ऐकून ते बिचारे गुरुवर्य शांत बसले. तुला इथे काय दिसतंय? ते म्हणे, मला सुंदर बगीचा दिसतोय, बगीच्यामध्ये झाड दिसतंय, झाडावर फांदी दिसते, परंतु मला पक्षीच अजून दिसला नाही. आता हे म्हणले, आता माझं डोकं नेमकं फोडावं कुठं तेच कळना मला. पुन्हा असं करत करत सगळे विद्यार्थी गेले आणि आता आली अर्जुनची बारी. अर्जुनाला विचारला, अर्जुना तुला इथे काय दिसतंय? तेव्हा अर्जुन काय म्हणतात त्यांना? अर्जुन म्हणतात, मला इथे काहीच दिसत नाही, मला फक्त आणि फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत आहे. म्हणजे काय आहे? पक्षाचा डोळा म्हणजे तुमचं एम. आणि झाड, फांदी, बगीचा, तिथे असणारे विद्यार्थी हे काय झाले? डिस्ट्रॅक्शन. मग डिस्ट्रॅक्शन फक्त अर्जुनलाच होतं का? मग डिस्ट्रॅक्शन कोणाला कोणाला होतं? सगळ्यांना होतं. मग डिस्ट्रॅक्शन फक्त फांदीचं आणि झाडाचंच असतं का? मग कोणाकोणाचं असतं? यस यस, डिस्ट्रॅक्शन कोणाकोणाचं असतं? माझ्या हिशोबाने सध्या तरी इथे डिस्ट्रॅक्शन फक्त त्या झाडाचं, फांदीचं आणि त्या बागेचं असावं. कारण बाग नसली असती तर भरपूर झाडे नसली असती. एकच झाड असलं असतं, त्याच्यामुळे ते डिस्ट्रॅक्शन त्याचंच असावं. तुम्हाला काय वाटतं? डिस्ट्रॅक्शन सभोवतालच्या गोष्टींचं नसतं, डिस्ट्रॅक्शन आपल्या मनातल्या विचारांचं असतं. सभोवताली काय चालू आहे याच्याशी घेणं देणं केव्हा नसतं? जेव्हा आपले मनातले विचार आपल्या एम साठी नेहमीसाठीच आपल्या सोबत असतात, तेव्हा आपल्याला आजूबाजूला काय चाललंय ह्याच्याशी काही घेणं देणं नसते. आपल्याला आपलं फक्त टार्गेट दिसत राहतंय. डिस्ट्रॅक्शन कशाचं असू शकतं? चूक असेल, बरोबर असेल, मला तुमच्या मनातल्या भावना ऐकायच्या आहेत, तुमच्या मनातले विचार ऐकायचे. जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते तेव्हाच त्याला संवाद म्हटलं जातं. आणि आज मी शब्द वापरलाय, मी तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी इथपर्यंत आले. डिस्ट्रॅक्शन नेमकं कशाचं असतं? बरं, अर्जुनचं सोडून द्या, आपल्या रेग्युलर रुटीन मध्ये, तुमच्या लाईफ मध्ये, माझ्या लाईफ मध्ये डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय? मोबाईल. व्हेरी गुड. आणखीन? टीव्ही. व्हेरी गुड. आणखीन? कम्प्युटर. ओके. लॅपटॉप. ओके. सोशल मीडिया. ओके. मी तर फक्त दोनच नावं विचार करून आले होते, मोबाईल आणि टीव्ही. इथे तर भरपूर ऐकायला भेटते. ओके ओके. अच्छा, म्हणजे तुमच्या हिशोबाने डिस्ट्रॅक्शन मोबाईल, टीव्ही, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टींचं आहे. आता मला एक उत्तर द्या तुम्ही, डिस्ट्रॅक्शन या सगळ्यांच्या गोष्टीचं आहे, तर मग तुम्ही त्या का पाहता? त्या हातात का घेता? मोबाईलवर तुमचा तर तुम्हाला कळतही नाही 1 तास जातोय का पूर्ण रात्र जाते. बाहेर आम्हाला खेळायला पाठवलं तर आम्हाला दिवस आणि रात्र यातलं अंतर सुद्धा कळत नाही. मग डिस्ट्रॅक्शन तुम्हाला कळतंय तर मग ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. आणखी डिस्ट्रॅक्शन कशाचं असू शकतं? डिस्ट्रॅक्शन मोबाईलचं असू शकतं, टीव्हीचं असू शकतं, सोशल मीडियाचं असू शकतं, डिस्ट्रॅक्शन घरामधल्या छोट्या बहीण भावाचं असू शकतं. एवढंच काय, डिस्ट्रॅक्शन शाळेमधल्या मित्र मैत्रिणीचं सुद्धा असू शकतं. असू शकतं की नाही? मग शाळेमध्ये जर आपले मित्र मैत्रीण आपल्यासोबत, आपल्याला आपला एम कुठे आहे त्यापासून जर आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत आहात, तर मग त्यावेळी त्यांना बदलायची गरज आहे की आपल्याला बदलायची गरज आहे? आपल्याला. आणि तो बदल कसा येईल?
कसा येईल? लोकांना बदलणं खूप सोपं आहे, स्वतःला बदलणं खूप अवघड आहे. तो बदल कसा येईल? येस, एनीवन, गर्ल्स? तो बदल येईल जेव्हा तुम्ही, मी जसं सांगितलं तसं, तुमच्या एम कडे, तुमच्या टार्गेट कडे, तुम्हाला जी सक्सेस मिळणार आहे त्याच्याकडे, फक्त आणि फक्त त्याच्याकडे तुम्ही जर फोकस केला तर. जर तुमचा फोकस तुमच्या एम कडे असेल तर तुमची बहीण मध्ये येऊ द्या, तुमच्या आई येऊ द्या, तुमचे खेळ येऊ द्या, तुमचा मोबाईल येऊ द्या, तुमचा फेसबुक येऊ द्या, कोणालाही काही फरक पडत नाही. तुमचे बेस्ट फ्रेंड येऊ द्या, काहीच फरक पडत नाही. त्यावेळी तुमचं डिस्ट्रॅक्शन ते लोक नसतील, तुमचं स्वतःचं मन असेल. तुम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाही. तुमचा फ्रेंड जबरदस्ती करतो का माझ्यासोबतच बोल? नाही. आता हे दोघ जण गप्पा मारत होते तर त्यांच्या दोघांची मन होती ना, त्याच्यामुळे ते बोलत होते. डिस्ट्रॅक्शन एकाने निर्माण केलं पण दुसऱ्याने त्याला वापस, त्याला त्याचं लक्षात नाही आलं की मला इथे तोडायचंय की थांबायचंय की पुढे जायचंय. हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये डिस्ट्रॅक्शन असते आणि ते डिस्ट्रॅक्शन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता जेव्हा आपली पुन्हा भेट होईल तेव्हा मला फक्त तुमच्याकडून 2 डिस्ट्रॅक्शन अपेक्षित आहेत. किती? फक्त 2, जे आजचे नसावेत. जे आजचे नसावेत म्हणजे तुम्हाला जर डिस्ट्रॅक्शन आणि एम यामधलं जर अंतर कळलं, यामधलं जर डिफरन्स कळलं तर सक्सेस तुमच्या खूप जवळ आहे. मला असं वाटतंय की तुमच्या प्रतिक्रिया मला खूप चांगल्या भेटतील. तुम्हाला 2 डिस्ट्रॅक्शन सांगितले पण कदाचित तुमची लिस्ट आणखी माझ्यासमोर जास्त चांगली येईल अशीच मी अपेक्षा ठेवते. आणि त्याचबरोबर तुमच्या सरांनी मला आज इथे तुमच्यासोबत संवाद साधण्याची जी परवानगी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. थँक्यू सर, थँक्यू एव्हरीवन. थैंक यू सो मच मैम. एंड एज वी हैव डिस्कस बिफोर, हमने पहले ही सर ने भी हमें कहा था कि दिस इज नॉट गोइंग टू बी अ सिंगल सेशन बट देयर विल बी अ सीरीज ऑफ सेशंस and that will be in each classes. That means in 6th class there will be different session, in 7th class there will be different session. तो इसका मतलब तुम सबको चांसेस है कि तुम्हारे मन में अगर कुछ डाउट्स होंगे तो वो तुम पर्सनली तुम्हारे क्लास में जब सेशन होगा तो तुम मैम के साथ वो डिस्कस कर सकते हो. जैसा कि मैम ने बोला है कि बहुत सारे डिस्ट्रैक्शंस होते हैं एंड मुझे लगता है कि ये जो तुम्हारा एज है, एडोलसेंस पीरियड जो है, टीन एज जिसे हम बोलते हैं, और आजकल टीनेज मैम थोड़ा जल्दी स्टार्ट हो रहा है अभी आज के ज़माने से. तो इस एज में बहुत एनर्जेटिक होते हो तुम लोग और इस एनर्जी के साथ तुम जो ठान लिए वो तुम कर सकते हो. इसका मतलब वी कैन से दैट दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ योर लाइफ. इतने एनर्जेटिक होते हो और इतना जुनून होता है कि जो तुम डिसाइड करोगे वो तुम कर सकते हो. तो तुमने इस उम्र में अच्छा ही डिसाइड करना चाहिए. पाथ जो है दैट यू हैव टू सेलेक्ट. अच्छे पाथ में जाने वाले हो या बुरे पाथ में, पॉजिटिव और नेगेटिव. और फिर जो कुछ तुमको प्रॉब्लम्स उसमें आ रहे हैं पर्सनली तुम मैम के साथ वो पर्सनल सेशंस में डिस्कस कर सकते हो. एंड थैंक यू मैम फॉर गिविंग अस योर प्रीशियस टाइम एंड गाइडिंग आवर ऑल द स्टूडेंट्स. एंड वी होप दैट इन फर्दर सेशंस ऑल्सो your guidance will help them and they will also ask questions and that will help them in their life also, ma'am. Thank you for all the staff and also last but not the least, thank you all the students for listening carefully all the session. Thank you everyone.